गणेशाय नमः श्री सरस्वतीये नमः हनुमंत बळे कोणी द्रष्टी उपजिला सृष्टी जगी एकाची बोलवती महाती वानरू मारुती आणि पराक्रम केले हाती शिपूर धरली विंद्रा सहित त्या ठिकाणी महाराज गरगर गरगर फिरवी इंद्राची झालेली अवस्था ऋषीनं देवानं पहिली बोंब उठली काही खरं वाडा म्हणले आता इंद्राचं वानर हाती दिसत आहे वानराच्या पुढे कोणाचाही निभाव लागत नाही इंद्राची काय दशा होईल देव लोकांना ऋषीला चिंता लागली लघु लागवे सुरपती वरजे आणि चला मारुती धाव लागला हनुमंता प्रती पडला तिची मूर्तीत रागाला विंद्राला वानरानं माझी फजिती केल्या कोणाला राग येते बरं रागाच्या वरात इंद्रानं वज्र उचललं वज्र गरगर गरगर फिरून मारुतीला फेकून मारलं इंद्राचं वज्र मारुतीच्या हनुवटी म्हणजे होटाला लागलं होटाला वज्र लागल्यामुळे मारुतीला थोडी गिरकी आली आणि चक्कर मारुती राहील मेरू पर्वताच्या दरीमध्ये पडले बरं मेरू शिखर पांढरा हनुमान पडला मूर्तीत वायू पिता येऊन चवरीत निज सुध उचलिला मेरू पर्वताच्या दरीमध्ये मारुतीला वज्र लागल्यामुळे चक्कर आली दरीमध्ये पडली पुत्राचा कळवळा लेकराला काही झाल्यावर माय बापाला झोप येत नाही मला कळालं वाईट मी त्याला वारा धावतच झाली मारुतीला त्या ठिकाणी महाराज वाचविण्यास पित्याची धडपड आहे बरं वायुदेव आला वरच्यावर त्या ठिकाणी मारुतीला उपसलन मांडीवर घेत तर वायू पिता शोक करते काय करते बघ सुदीता माझ्या ताणियाची इंद्रियानो निवर्जशी मूर्तीत पडेले मुंडीशी वायू मानेशी शोभला आपल्या पोराला मारल्यावर राग येते आता बघा मला खेळता खेळता दुसऱ्याच्या पोरानं लेकरांना मारू दे आपल्याला दुसऱ्याला किती मारू द्या बरं वाटतं पण आपल्याला कोण मारल्यावर काचे कुचे खाऊन मायबाप भांडायचं म्हणजे आमच्या तसं इंद्रानं वज्र मारलं राग वाऱ्याला आला वारा म्हणल्या माझ्या तांबड्याला आजच जरमले मोडले तू जरमल्याबरोबर माझ्या लेकराला इंद्रानं वज्र मारावं इंद्र काय देवांचा शहाणा माणूस आहे आता माणसं म्हणतात शहाण्या माणसानं असं बोलावं काही लेकराला इंद्र म्हणला म्हणजे जरमल्या लेकराला देवांचा इंद्रानं वज्र मारले मला इंद्रानं त्याला कळते की नाही तर मारू द्या मला वारा म्हणतात म्हणजे मी काय हनुमंताचा बाप आहे मया मनात आल्यावर नावाची तू वाटलाय तो म्हणतात इंद्रातच काय राग आला वाऱ्याला माझ्या पोराला कोण मार बघतो मला आता हे काय काय कोणाकोणाची भक्त सांगा बरं वायुशोभनी संपूर्ण आकर्षिले जगाचे प्राण ब्रह्मादिका संकट पूर्ण ऋषी भूतगणा माहिती राग आला वाऱ्या राग येते बापू लेकराला मारल्यावर वारा म्हणला माया पोराला मारलं इंद्रानं शान्या सुन्या माणसानं देवांचा राजा बघतो म्हणला जगाशी वारा पण झाला वार आता वार बंद झाल्यावर महाराज कसं होते आता इथं वार बंद झाल्यावर काय सांगावं असतं वाऱ्यामुळं शरीरामध्ये 5 किरी आवडतात आकृत्या प्रसर चलन वर आणि श्वास वाऱ्यामुळं आपले हात हरलेत की नाही वारा येऊन हरले आणि याच्यात तर वारं जाऊ द्या समाजात तर वारं जाते गेली त्याचं वारं गेल्यावर महाराज हात असेच राहत हाला नाही तुला नाही बघा नाही बोल नाही मग बाया म्हणतात आज तरी बोलायची जरास तरी बघायची काय बघा वारं निघून गेल्यावर महाराज वाऱ्यानं महाराज जगातच वारं बंद झालं आणि जगत वाऱ्यावर चालते जगताची वातावरण शक्ती त्या ठिकाणी महाराज बंद झाल्यामुळं आता बड्याला घोटाळा झाला ब्रह्मदेवाचं तिकडं पोट फुगलं पोट वारं बंद झाल्यावर पोट फुगलं ब्रह्मदेवाचं पोट फुगलं महादेवाचं
बेजारी मोठी झाल्यावर महाराज भेगीने मला दुखणं जाते. मोठ्याला त्रास झाल्यावर, गरीबाला झाल्यावर कोण फिर्याद घेते? मग दुखणं मोठ्याला यावं. आता मोठ्याला दुखणं डबल. वायू शोभणी संकट अंतरी केला प्राणरोध प्राणपान केले संद अति विरुद्ध भूताची. वारा शोभलाय. वारा म्हणजे हवा. हवेला राग आला. राग आल्यावर वारा त्यानं म्हणा माया पोराला इंद्रानं मारले. आता पोराला वाचून त्याला प्राणनिरोधन केला म्हणजे वारा बंद झाला. वारा बंद झाल्यावर या सृष्टीमध्ये जेवढे जीव मात्र आहेत, जेवढे जीव आहेत तेवढे जीव वाऱ्यावर चालतात. आता नावने जीव कासावी झाली, बाबा तिकडं म्हणून झाली. म्हणजे वारं बंद झालंय. वारं बंद झालं. कोणाचा हात हलना, पाय हलना, कोणाचं उघड्या पापण्या उघड्या लागल्या. ज्याचा हात लांब होता तसाच लांब राहिला, ज्याचा पाय आकलला तसंच आपण राहिला. माणसं चलणार, बोलणार, उठणार एवढी अवस्था वाऱ्याने केली. बरं प्राण निरोधाची चिती केली भूताची निजती कोणा नाही सुखी तरमळती आशी दुखे. राग आल्या वाऱ्याला. वारं बंद झाल्यामुळे हे जीव भूत म्हणजे जीव, या सृष्टीचे जेवढे जीव हात तेवढ्या जीवाची फजिती की नावने जीव म्हणजे आता काही खरं नव्हतं. आता वाचणारे बाबू तगमग जीव करायला लागले. कसं होईल म्हणजे दिवस उद्या निघेल की नाही. वारं बंद झाले. वार नावने जीव मात्र कळकळ करू लागले. काही खरं नव्हतं. असं काय झालं होण्याचं कारण सोडू लागले. बघ राक्षस देव गंधर्व चारणादी मानव सत्य लोकायोनी सर्व पितामह वंदिला. अशी दशा झाल्यावर मीटिंग घ्यावं लागते आणि तक्रार मांडावं लागते. देव गंधर्व स्मृती पिशाप्रिय मीटिंग व्हायची म्हणजे किती दिवस पूर्ण बसावं. भांगड पूर्ण बसते न्यावं लागत. मीटिंग भरली. मीटिंग भरून मला सत्य लोकाला ब्रह्मदेवा पाशी गेली. मला ब्रह्मदेवा उठा की. ब्रह्मदेवा सत्य लोकाला गेले तर तिथं खबर द्यायला गेले. तिथंच महाराष्ट्राची एवढी धेरी फुगली ब्रह्मदेवाची. त्याचा हातही हलना, पाय हलना, कान बंद, बघणं बंद, तोंड फुगलंय. हे करायला तिथं ब्रह्मदेवा पितामहा. ब्रह्मदेव याच्याकडे बघाले. मोठं पोट झालंय. हा प्राण निरोधाचे कष्ट ऋषी सांगती श्रेष्ठ श्रेष्ठ ब्रह्मयाचे अति संकट सगळा. हे ऋषी महात्मे वारं बंद झालेली कथा ब्रह्मदेवाला सांगायची. तिथे गेल्यावर महाराज ब्रह्मदेवाचं भलं भारी पोट झाले, फुटाही झाले. आणि हे तक्रार तिथं घेऊन गेले. म्हणजे ब्रह्मदेवाने बापू मला दुखून आले, मला दवाखाना घोषणा झालाय, मला औषध घोषणा मवाच आधार कमी होईना झाला. तिथं कसा कमी करू सांग. मोत फुगले म्हणलं. मीच मरतोय की वाचतो की म्हणला. मग तुमचं काय करणं बा. पोट फुगल्यावर कोणी कोणाची खबर घे ना. बरं त्याचं त्यालाच पडत. ब्रह्मदेवाला पडलं. ब्रह्मदेव म्हणले आमच्या वशी दवाखाने आमचा दवाखाना बंद झाला. म्हणजे बंद झाला. मेडिकल संपले. जा म्हणजे काही लागताना महादेवा परवतात बरी औषधी आहे. ब्रह्मदेवानं आपली बल्ला महाराज ऋषीला म्हणजे महादेवाकडे जा तर तुमचं दुखणं जाते. हे लोक दिंडी घेऊन मला महादेवाकडे आहे. बरं ब्रह्मा सर्व सांगे समजता इंद्रे हनुमनिवर जगाता बुद्धीत पाडिले हनुमंता वायू तुझ्या पुटात शोभला. गंमत. इंद्र म्हणला. ब्रह्मदेव म्हणले काही खरं ना. राजा करी पा प्रजेने बघा. राजाने केलं बाप तू आम्हाला भोगायला केलं. तसं देवांचा राजा इंद्रानं पाप केलं. इंद्र काहीच कारण नव्हतं. विनाकारण वाऱ्याच्या पोराला वज्र मारले. लहान लेकराला जन्मलेल्या लेकराला मारले. लेकरू पर्वताच्या दरीमध्ये मूर्छित अवस्थेत पडलंय. आणि पोराला मारल्यावर वाऱ्याला राग आला. राग येणारच आला. आणि त्या वाऱ्यानं वातावरण शक्ती आखडीच गेलेली आहे. वारं बंद झाले.
ब्रह्मदेव म्हणले आता माझ्यापाशी विलाज नाही बाबा, मला काही जमा म्हणले, मग मला सुधारणा तुमचं गर्व मी करा हो म्हणले. हा वायू दिला पुत्र स्वाती भूताची अंतर्गती निरोधीला प्राणव्रती पुत्र कार्याची सोतो. पोरासाठी वाऱ्याला राग आला, पोरासाठी एवढी करणी केली. ब्रह्मदेव म्हणले माझ्यापाशी औषध नाही आणि माझ्यापाशी गुन्हा आहे, चला म्हणले मी तुमच्या सगळे जाऊ, म्हणजे कुठंतरी तिथं मोठा बंबईला असं हैदराबादचा मोठा दवाखाना असं जिथं सोय आहे तिथं जावं म्हणले. आता नावच मोठा दवाखाना भगवान शंकर जी काही राहतात त्या दवाखान्यात येतात. बोल राहू करारे अमरनाथ वर्षे आणि चला हनुमंत पुत्र कडिताची मूर्तीत वायू प्राणात शोभला. इंद्रानं वज्र मारलं, लागलं वज्र, चक्र मारुत्रे पडले, वाऱ्याला राग आला म्हणून अशी दशा झाली. ब्रह्मदेव सांगत आहे हनुमंत लावणी पुढे वायू कुंद कुंडोली रे ताने बाळे बापुरे इंद्रे मानले माविले. वायुदेवानं मारुतीला मांडीवर घेतले, पर्वताच्या दरीमध्ये वारा पुत्रासाठी रडायला लागला. लेपुराचेही जाणे माऊलीचे चित्तायशी कळवळ्याची जाती करीला भाविन करी. पोराला मांडीवर घेतलं आणि वायू पिता मारून मारुतीला अशी सुंदर तरवडत आहे बरखे म्हणजे चांडाळा इंद्रानं माझ्या लहान लेकराला वज्र मारलं, विचारच केला नाही आणि माझं लेकरू मूर्छित पडलेले. यदा कदाचित माझ्या लेकराला जर काही झालं जगात एकाय देवाला जिवंत ठेवला म्हणलं बाया. बोला महाराणी माझ्या हनुमंत इंद्राली देवाचा निघात करीन माझा निमेषात वायू प्राणात शोभला. एवढा राव वाऱ्याला आला तर काही खरं नव्हतं. वाऱ्याच्या मनामध्ये पंचमहाभूताच्या मनामध्ये पंचमहाभूत बलिष्ठ आहेत तर त्याच्या मनात आल्यावर वाऱ्याच्या पुढे काही कोणा चालणार, अग्नी पुढे कोणाचं काही चालणार, पाण्यापुढे काही कोणाचं चालणार, आकाशापुढे चालणार, पृथ्वी पुढे काही चालणार. पंचमहाभूत तर वारला राहते. आता वारं बंद झालं बाबा, कोणाचंच काही चालणार म्हणजे काय करावं चिंतित पडले. बोल प्राणव्रती चरता वायू होतो जगाचा जगदायू पुत्र शोभे सोबोनी गहू भूतात येऊ मांडला. जगत वाऱ्यामुळं चालतील, त्या वाऱ्याला राग आला पोरास. वारू बंद झाले, जगाची दशा वारी जगाचीच बरं, मुंगी असो किडा असो जीव मात्राची दशा वारते. नावनी तरपडू लागले बरं, काही खरं नव्हतं वाचना अशी दशा केली. बोल गोपाल कृष्ण भगवान की जय. यस राजा रामचंद्र भगवान